हॅलो, वेलकम टू माय व्लॉग. तर आज सकाळची सुरुवात झाली आहे डोस्यापासून. माझं मॉर्निंग स्टार्ट किचनपासूनच होतं आहे. तर तेच मी टेस्ट करत होती. आणि ते आहे माझी कॅटू बेबी, तिचं नाव कॅथरीन आहे. त्याच्यानंतर मी मस्त माझी कॉफी घेतली. मम्मी आज चिकन बिर्याणी बनवणार होती, तर तेच चिकन घेतलं, त्याच्यामध्ये मसाले टाकले आहेत, हळद, लाल मसाला, आपला मालवणी मसाला आणि परत चिकन मसाला आणि काही गरम मसाला वगैरे ॲड केले ह्याच्यात. आणि त्याच्यानंतर मी अगोदरसुद्धा व्हिडिओ टाकला आहे, तर तुम्ही तो पण बघू शकता. त्याचं फिश रेसिपी बनवली होती मी मांदेलीची. आता मी बनवते चिकन बिर्याणी. असेच मी काही ना काही बनवत असते, तर मी विचार केला मस्त रेसिपीचे व्हिडिओज टाकेन करून. आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे सुहानाचा चिकन मसाला आणि बिर्याणी मसाला येतो, तर तो ॲड करायचा आहे. तर ते सर्व ॲड करून मी टाकेन ह्याच्यामध्ये दही ॲड करायची आहे. परतून सर्व घ्यायचं, एकत्र करायचं. ह्याच्यामध्ये मग टाकणार आहे अद्रक लसणाची पेस्ट. आणि खूप छान होते ही बिर्याणी, काहीच मगजमारी करायची नाही आहे तुम्हाला. मस्त. आणि मी हे मॅरिनेट म्हणजे जास्त टाईम ठेवला पण होता, तुम्ही ठेवू पण शकता, म्हणजे खूप 3-4 तास पण ठेवू शकता, पण मला लगेच करायची होती म्हणून मी मॅक्सिमम फक्त 10 मिनटंच ठेवली होती. पण एक नंबर होते आणि खूप टेस्टी लागते. ह्याच्यामध्ये मी वाटून घेतले कांदा, टमाटर आणि काजूची पेस्ट वाटून ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे. आपल्याला सर्व फक्त ॲड करून टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. मस्त राईस करायचा आणि लेअरिंग करून दमवर ठेवायचं आहे. हे सर्व ॲड करून नंतर बघू, आता मी सांगते आहे पुढे मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये मी दूधसुद्धा ॲड केलं आहे, वाटतं ते आलं नाही आहे व्हिडिओमध्ये, तर थोडं दूध ॲड करायचं आहे. ह्याच्यामध्ये मी टाकले बटर. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागते ही बिर्याणी. बटर ॲड केले. ह्याच्यामध्ये ऑइल ॲड करायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही ॲड करू शकता, जेवढं पाहिजे तेवढं. मग हे मिक्स करून घ्यायचं आहे. अजून 3-4 तास ठेवू पण शकता. आणि हे आता मी राईस बॉईल करायला ठेवलं होतं, ते झालं आहे. 80% करायचं. आणि त्याच्यामध्ये मी चिकनमध्ये ॲड केलं आहे आणि हे फक्त दम केलं आहे. किती 40 मिनिट्स ठेवायचे दमसाठी. आणि त्याच्यानंतर ही बिर्याणी रेडी आहे. टेस्टी आणि यम्मी, बघू शकता तुम्ही, छान. आणि मग तुम्ही